राजेश, हा. ऐकू येत आहे का? हो, येते येते. लो आहे पण थोडा. हा राजेश, ऐकू येत आहे? हो, येतंय येतंय, ऐकू येतंय. हा सातवा पाठ झाला नव्हता ना आपला पुत्रवी हा वगैरे? हा हा, नाही झालाय. हो. हा. तर मी हे जरा ह्याचं करणं सुरू केलंय मी तसं. हम्म. तर हे करूया. अं, दुसरी गोष्ट, त्या सामान्य म्हणजे चौथ्या प्रश्नपत्रिकेतले दोन्ही जे प्रश्न आहेत, एक प्रश्न आहे की कुठल्या तरी दोन ग्रंथांवरती, साहित्य कृतींवरती उत्तर लिहायचंय. आणि नंतरचा प्रश्न आहे कुठले तरी दोन कवींवरती उत्तर कवी. द्यायचंय. बरोबर. हम्म. हो. हा. तर त्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं ही आपापल्या भाषेतच लिहायची आहेत. गुड. त्यामुळे मला असं वाटतं तुम्ही सगळ्यांनी मिळून असं एक जरा 15-15 वाक्य अशी छानपैकी लिहून ठेवली आपापल्या भाषेमध्ये. हम्म. आणि तीच जर तुम्हाला म्हणजे फक्त ती 5-10 वेळा वाचली की डोक्यात लक्षात राहतील. आणि ती तुम्हाला ते प्रश्न जे आहेत 10-10 मार्कांचे ते सहजपणे सोडवता येतील, नाही का? बरोबर. आजच देवीने आमच्या ग्रुपवरती टाकलंय सगळं करून ऍक्च्युली. हा, पण कसं आहे माहिती आहे की म्हणजे बघा तुम्ही म्हणजे एकमेकांशी चर्चा करून ती 15 वाक्य जी लिहायची ना ती अत्यंत म्हणजे काय अर्थगर्भ आणि छान पाहिजे म्हणजे असं संक्षिप्त पण. म्हणजे आता उदाहरणार्थ कालिदासाविषयी 2 पानं असतील तर 2 पानांचं आपल्याला 15 वाक्यात सगळं उतरवायचं आहे. म्हणजे तुम्हालाही म्हणजे श्रम कमी होतील लिहायचे. आणि ते जे काय उत्तर लिहाल ते अर्थगर्भ असेल असं. हम्म. बरोबर ना? बरोबर. तर म्हणजे एकमेकांकडूनच त्याची तुम्ही. सगळं महत्वाची माहिती आली पाहिजे त्यात असंच ना. हा, बरोबर. आणि कधी कधी काही वाक्य असतात ते अशी गुळमुळीत असतात. त्याच्याऐवजी नेमकी हम्म. माहिती, महत्वाची आणि हो नेमकी हो. माहिती जर आली तर ते जास्त म्हणजे म्हणजे कमी शब्दात जास्त सार आल्यासारखं तसं लिहावं असं. लागेल. हा. हा, बरोबर. हम्म. बर. तसं तुम्ही म्हणजे म्हणजे आपली एकमेकांनी सुरुवात एकमेकांना करताना सुचवून उपमा कालिदासस्य करून अशी उषा ते ऐकू नाही काहीतरी आलं सुरुवात तुमचं. केली. नाही नाही, म्हणजे आता समजा कालिदासाबद्दल माहिती विचारली तर अगदी सुरुवातच उपमा कालिदासस्य वगैरे असं करून सुरुवात केली तर ती आकर्षक होईल ना. केली तर करा, पण मला वाटतं त्याला फारसं आकर्षकतेपेक्षा माझं स्वतःचं असं म्हणजे की त्याच्याविषयी स्पेसिफिक माहिती म्हणजे उदाहरणार्थ एक आपण असं उदाहरण घेऊया की कालिदास. हां. तर एक त्याचं काल आणि स्थान. हं, बरोबर. एक दुसरं त्यांनी लिहिलेले म्हणजे कुठले कुठले त्याची विशेष कलाकृती आहेत त्या साहित्यकृती. बरोबर. आणि त्या नंतर कालिदासाची स्वतःची काय विशेषता आहे त्याच्या साहित्याची. हां. हे आणि काही मग त्याच्या जसं आता अभिज्ञान शाकुंतल तर जसं काव्येषु नाटकम रम्यम हां वगैरे वगैरे तो श्लोक हां की त्याच्याविषयीची माहिती. हं, असं. तर असं एक एक आपण म्हणजे लिहिलं ना तर ते जास्त चांगलं होईल. म्हणजे म, त्या प्रत्येक कवीचं उदाहरण घेतलं तर कवीचं काल, स्थान, हां, नंतर त्याच्या साहित्यकृती, त्याच्या साहित्याची विशेषता काय विशेषता, जसं म्हणजे अलंकार, निसर्ग वर्णन वगैरे वगैरे त्याचा कशावरती भर आहे. हं. आणि नंतर मग पुढचं जे लिहायचं ते त्या त्या साहित्य कृतींवरतीच लिहावं लागेल. उदाहरणार्थ शाकुंतलाविषयी, मेघदूताविषयी वगैरे वगैरे असं. असं मला एकदम जे आता पटकन सुचलं ते मी सांगितलं. पण यात थोडाफार बदल होऊ शकतो, नाही का? अश्विनी, अ, आज आहे ना आपला याचा कोविडचा क्लास सुरू आहे. हो. एक अच्छा. दिवसाआड आपण म्हटलंय ना, एक दिवस हम्म कोविड एक हम्म दिवस प्रवेश. तर आज कोविडच्या याचा आमचा उजळणी सुरू आहे. हो हं? सॉरी.
सो हा. सॉरी सो सॉरी सर नाही व्हेरी नाही ठीक आहे, गुड. म्हणजे तू राहिलीस तरी चालेल, पण तुला एक सांगतो म्हणजे ते मग तुला काय चाललं येस एकदम येस कन्फ्यूज नको व्हायला. हं. हो 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 येस येस सर थँक्यू थँक्यू. हा ठीक आहे. तर असं तुम्ही ना रेडीमेड जसं आपण गेल्या परिचयमध्ये छंदांसाठी जसं असं रेडीमेड तयार करून ठेवलं होतं टेबल, तसंच काहीसं जर करून ठेवलं, आणि हे तर आपल्या मराठीतलंच वाक्य म्हणजे आपापल्या भाषेतलंच आहे, त्यामुळे हे करायला फार अवघड पण नाही आहे, नाही का? आणि त्याचं फक्त म्हणजे जे काय पुस्तकांमध्ये हिंदीमध्ये अर्थात जे दिलेलं आहे त्याचं एक कंडेन्स किंवा कन्साईज व्हर्शन आपल्याला आपल्या भाषेत करायचं आहे, एवढंच. कारण 5 मार्काला मला नाही वाटत 15 वाक्यांविषयी पेक्षा जास्त काही अपेक्षा असेल कोणाची, असायला नको. पण पण जे काय 15 वाक्य लिहू ती ठासून म्हणजे माहिती ठासून भरलेली असली पाहिजे त्याच्यामध्ये, असं. आणि असंच ते ज्या कला साहित्य कृती आहेत, जसं काय मेघदूतम, शाकुंतलम किंवा श्रीहर्षचरितम वगैरे वगैरे, त्याविषयी पण दुसरा प्रश्न तो आहे ना मला वाटतं, साहित्य कृतींविषयी, बरोबर? हो. हां. तर त्याच्यामध्ये पण असं रेडीमेड तयार ठेवलं हे नाही, म्हणजे एकदा हे केलं ना की हे काय त्याला म्हणतात हातचे मार्क आहेत हे, तसं म्हटलं तर, नाही का? हम्म. त्यामुळे काय हे झालं शिवम, सोडून यावेळेला अभ्यास खूप आहे. म्हणजे हातचे मार्क मिळवण्यासाठी पण खूप अभ्यास करावा लागतोय. हा नाही नाही बरोबर आहे, पण हे कसं मराठीत असल्यामुळे एक 5-10 वेळा वाचलं की डोक्यात बसून जाईल, आणि भाषे किंवा व्याकरण याचा काही विचार फारसे करायची गरज होणार नाही, नाही का? असं या दृष्टीने. तर आणि दुसरं, विद्याताई तुम्ही जे गेल्या वेळेस म्हटलं होतं ना की ते सगळे काय काय जे प्रत्येक या त्या पुस्तकांमध्ये म्हणजे चौथ्या भागामध्ये, चौथ्या नाही कुठल्या, सामान्य ज्ञानम 2 मध्ये बरेच ते पद्य आहेत, त्याचं हे कळत नाही वगैरे. तर मला वाटतं आता त्याच्यावरती आता फारसं आता आपण लक्ष केंद्रित करण्यात काही अर्थ नाही, कारण त्या सगळ्याचं आता सार जे आहे ते एवढंच आहे की आपल्याला त्या कवीविषयी आणि त्या साहित्यकृतींविषयी 15 वाक्य लिहायची आहेत फक्त, एवढ्यावरतीच हा आपण लक्ष केंद्रित करूया. हां. तर ते मी सांगितलेलं कारण तो श्लोक आला ह्याचा अर्थ लिहा, तर म्हणून मी सांगितलेलं की समजा अच्छा. ते श्लोक आहे तर पण मग तसं ह्याचे अर्थ तसं नाही, तसे मग तो नाहीच आला तर विचारलेत, मग तसे नाहीच प्रश्न विचारलेत नाही कुठे. येणार ना तसा. हा मग बर. त्या ठीक तसे आहे. प्रश्न नाहीच येणार पॅटर्न आहेत. वगैरे बदलणार नाही ना? हां. नाहीतर आमच्या वेळेपासून पॅटर्न बदलला तर पंचायत. नाही नाही नाही, असं काही कारण होणार नाही. मागच्या वेळेला छंदांचा पॅटर्न बदललेला. 5 आले होते छंद, एरवी हां. परीक्षेमध्ये 2च येत होते. नाही पण तुम्ही जर बघितलं कोविडचे प्रश्न, मी पण एक उत्सुकता म्हणून बघत होतो 5-6 गेल्या वर्ष म्हणजे ते जे मी तुम्हाला शेअर केले ते, तर साधारण पॅटर्न कधी बदललेला मला दिसला नाही. हा नाही पण सर, पुस्तकातला पॅटर्न आणि हा थोडासा बदललेला आहे. नाही, ते पुस्तकातलं 2010चं का काहीतरी असं जुनं आहे ना ते खूप. हम्म. मग नेमकं एखाद्याला वाटलं की जुनेच घालावे प्रश्न, तर येणार आमच्यावर. ठीक आहे, आता तेवढा आपण चान्स घेऊया. नाही का? हम्म. करू करू सर, काही काळजी करू हा. नका, आम्ही आहोत. ते एक झालं. दुसरं, आता हा जो धडा आहे तर याचं मी पूर्ण नाही करू शकलो, पण थोडी मी सुरुवात केली होती अन्वय आणि त्याच्या अनुषंगाने अर्थ लिहायला. हां. तर आपण हा घ्यायचा का, कसं काय? हो, घ्यायचा ना. हो सर हो घ्या. हां. घेऊया तर घेऊ. घेऊया ना. हां. तर पहिलं वाक्य वाचा कांचुकीयचं. कांचुकीय सर्वतो विलोक्य आहो नु खलु रामनिर्गमन दिनात् आरभ्य शून्य शून्यैवेयं शून्य एव इयम् अयोध्या संलक्ष्यते कुतः नागेन्द्राय वसलि नागेन्द्राय वसलि भाष विमुखाः सास्रेक्षणा वाजिनो हेषा शून्यमुखाः सवृद्धवनिता बालाश्च पौराजनाः त्यक्ताहारकथाः सुदिनवदनाः
क्रन्दन्त क्रन्दन्त उच्चैर्दिशा रामो याति यया सदा रसहजस्तामेव पश्यन्त्यमी. हम्म. तर आता पहिला कांचुकीय म्हणतो सगळीकडे पाहून, सर्वतो विलक्ष्य म्हणजे सगळीकडे सर्वांकडे पाहून, हा अहो खरोखरच राम ज्या दिवसापासून वनात गेले, बाहेर म्हणजे वनात गेले आहेत, तेव्हापासून ही अयोध्या शांत उदास असल्यासारखी दिसत आहे, शून्य असल्यासारखी दिसत आहे. हा कारण कारण आता आता आपण तुम्ही सांगा. ही शून्यच वाटते, दिसत आहे. आता जे आपल्या मराठीत आपण सुन सुन म्हणतो ना, तर सुन सुन हा शब्द हा शून्याचाच अपभ्रंश आहे असं. हा, हम्म. सुनी सुनी वाटते आहे. हा, त्यामुळे आपण सुनी सुनी वाटते असंही म्हणायला हरकत नाही. हा, असं. हा, आता याचं पुढचं हे वाचा. हा, आता हे बघा, हा, मी हे इथे लिहिलंय याचं. अवयव हा अन्वय अन्वय हा, आता यमी याचं. अवसा. हा, अमी यवसा अभिलाप विमुखाः नागेंद्राः. तर यवसा म्हणजे गवत. म्हणजे हत्ती जे आहेत ते त्याच्याकडे म्हणजे खाणं तोंड फिरवत आहेत. विमुख म्हणजे तोंड फिरवत आहेत. गवत दिलं तरी तोंड फिरवत आहेत. वाजिनहा म्हणजे घोडे जे आहेत ते सासरे क्षणा म्हणजे सासरं म्हणजे अश्रू. हां हां, इक्षणा म्हणजे नेत्र. तर डोळ्यामध्ये पाणी भरून, हां, आणि हेषा शून्य मुखा म्हणजे अं, त्यांच्यावर काही म्हणजे काय उत्साह नाहीये असं म्हणता येईल. हम्म. कोणा नंतर म्हणजे घोड्यांमध्ये. हा, घोड्यांमध्ये. हा. हम्म. नाही पण म्हणजे ते सॉरी, सासरे क्षणा हे नाही हेषा नाही शून्य. नाही, सॉरी सॉरी सॉरी. हेशा म्हणजे काय, घोडे जे फुरफुरतात ना, तोंडाने त्यांचं असं उत्साहात ते फुरफुरतात ना, त्याला म्हटलं जातं हेशा. तर त्यांचं फुरफुरणं बंद झालेलं आहे घोड्यांचं. हां, आणि सगळे डोळे भरलेले आहेत त्यांचे. नंतर संवृद्ध वनिता बालहा पौराजनाच त्यक्ताहार कथा कथाहा म्हणजे सगळे त्यांनी खाणं सोडलेलं आहे. हां, आणि सुदी उच्चैः क्रदंत सुदीन वदना. उच्चही क्रदन म्हणजे मोठमोठ्याने रडून, क्रदून म्हणजे आक्रंदन करून किंवा रडून त्यांचं वदन, त्यांची मुख अशी दिनवाणी झाली आहेत. हम्म. नंतर यया कोणाची दिशा. काय ते कोणाची सर? प- वृद्ध, वनिता म्हणजे स्त्रिया, बाला, पौरजना, हे सगळं अयोध्या नगरीतले नगरवासी. अच्छा. हा, समजलं ना? नगरवासियांचं काय झालंय? तर काय? एकदा परत सांगा ते. सवृद्ध वनिता बालाः च पौराजनाः च त्यक्ताहारकथाः क्रदन् उच्चैः क्रन्दन्त सुदीनवदनाः. असं समजलं अर्थ? म्हणजे त्यांनी आहार सोडून दिला सुदीन आहे. वदना म्हणजे उच्च सुदीनवदना उच्च म्हणजे स्वरात क्रदंत म्हणजे रडतायत. हा, जोरजोराने ढसढसून रडून ते असे त्यांची मुख दीन झालेली आहेत, अशी दिनवाणी झाली आहेत अशी, हम्म. असं. हं. आणि या सर्वांनी जेवण सोडून दिलंय. म्हणजे काय ते मी यवसा म्हणजे काय? हा, काय ते अधसचं हे म्हणजे अधसचं हे अमी हे रूप आहे ना. पण आम्ही कुठे सर श्लोकामध्ये? हे इथे आहे ना, पश्यन्त्यमी. अच्छा, अच्छा. तिथे आम्ही पश्यन्त्यमी. आहे ते हं. सुरुवातीला आहे का? ओके. मग ते आपण सुरुवातीला घ्यायला पाहिजे असं. हा, हा हा. असं. हं. आणि यवसा म्हणजे काय म्हणाला सर?
यवस म्हणजे यवस आहे. यवस म्हणजे चारा किंवा गवत या अर्थाने. गवत. हा. हम्म. हम्म. तर अभिलाषा विमुखा. हा म्हणजे ती गवत खाण्याची इच्छा त्यांची गेली आहे हा किंवा तोंड विमुख झाले फिरवलंय ते. त्यांनी गवताकडे. हो हो. हा. हा. आणि सुदीन अवतार म्हणजे दीनमुख होता. काय ते आता हा. हा नाही नाही इथं सुदीन ना वदन आम्ही मदना. म्हणजे आम्ही दीन आम्ही आम्ही हा जो शब्द दीनवाणी. आहे ना असा पाहिजे. अमी हम्म. नागेंद्र हा. ऍक्च्युली थोडं मी पुढे मागे करतो हे. हा हे असं पाहिजे. अमी नागेंद्र हा यवसा अभिलाप विमुखा हा असं. म्हणजे आम्ही म्हणजे काय हे हे म्हणजे जवळच असलेले हत्ती. हे हत्ती हा गवतापासून विमुख झालेले आहेत. खात नाहीये काही असं. घोडे डोळे घोड्यांचे डोळे अश्रू पूर्ण असे डोळे आहेत घोड्यांचे अश्रूंनी डबडबलेले आणि ते फुरफुरणं भरलेले त्यांचं आहेत. बंद हा. झालंय असं. हम्म. हम्म. हे ना संस्कृत यांची विशेषता आहे की हे प्राणी म्हणजे प्राण्यांचं यांनी खूप असं म्हणजे म्हणजे निसर्गाच्या खूप जवळ त्याचं वर्णन जे असतं ना फार नैसर्गिक असतं. म्हणजे हत्ती गवत नंतर घोडे फुरफुरणं वगैरे असं म्हणजे घोड्याला जेव्हा अशी थाप मारली जाते ना तर तेव्हा असा घोडा फुरफुरतो. त्याचा जो मालक असतो ते जेव्हा त्याला थाप मारतो तेव्हा तो फुरफुरतो घोडा माहितीये. म्हणजे तो त्याला दाद देतो असा. हम्म. पण आता हेशा शून्य तर मुका. म्हणते, यया दिशा सदार सहज राम याती ताम इव पश्यती. म्हणजे राम हा येतो का कुठून हे बघतायत का सगळे म्हणजे. नाही, राम गेला तिकडे. अच्छा, राम म्हणजे गेला त्या म्हणजे दिशेला ज्या सगळे. दिशेला हा राम गेला. हा. याती म्हणजे गेला तिथे हम्म. ते सगळे हम्म. सदार आणि सदार म्हणजे त्यांच्या सगळ्या म्हणजे अं, त्या दाराकडे का किंवा त्या नाही 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 दिशेकडे? नाही 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 सदार म्हणजे पत्नी असं. दारा पत्नी म्हणजे सहित. पत्नी. हा पत्नी अच्छा, सहित. पत्नी सहित. हा हा. आणि मुलांसहित राम जिकडे गेला तिकडेच ते बघतायत असं. बघत आहेत. हा आणि म्हणजे हे अयोध्यातून त्यक्ताहार कथा हा म्हणजे त्यांनी काय जेवण सोडून दिलं, आहार त्यक्त हो 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 त्यागलाय. बरोबर. आणि कथा म्हणजे बोलणे का, गप्पा किंवा गोष्टी किंवा असं. हा असं. अन्नाबद्दल बोलणे सोडून दिले आहे असं असेल. किंवा हा अन्न खाणे, गप्पा करणे सगळं म्हणजे सोडून दिलं त्यक्त त्यांनी. आहार कथा म्हणजे खाण्याविषयी म्हणजे काही मागणं बिगणं सोडून दिलंय त्यांनी बंद. असं. आहार कथा असं या अच्छा. अर्थाने. हम्म, या हम्म, अर्थाने. हम्म. हम्म. म्हणजे त्यातला इंटरेस्ट त्यांचा गेलाय, हा खाण्यातला इंटरेस्ट हा गेलाय. सदार हम्म. सहज हा म्हणजे काय सदार म्हणजे पत्नीसह आणि सहज जहा म्हणजे बा म्हणजे जसं अनुज वगैरे सारखं जहा. तर सहजा म्हणजे आपल्या पत्नी आणि भावांसह सगळेजण भाऊबंधांसह बांधवांसह जिकडं राम गेला तिकडेच बघतायत असं की कधी येईल तो पण असं. सहकुटुंब म्हणूया का इथे, त्या दिशेला सहकुटुंब पाहत आहेत. हा म्हणजे पत्नी आणि अर्थ तोच आहे. भावासह गेला त्या ठिकाणी. अर्थ तोच आहे पण सदार सहजा म्हणजे पत्नी आणि बांधवांसहित असं. हम्म. हम्म. आता पुढचं इथे हा परफेक्ट यावत वर्णन अहपि आहे ना. यावत अहम अपि. आता मी हे अरे सॉरी याचं मी थोडंसं लिहिलं आहे तर वाचा बघू हे कोण वाचतंय याचं. डायरेक्ट हेच वाचा. अन्वय वाचा कोणीतरी. यावत यावत अहम अहम अपि. अपि वाचा वाचा. महाराजस्य समीपवर्ती भविष्यामी. हम्म. कंसामध्ये परिक्रम्य अवलोक्य हा अये अयम महाराजः महादेव्या सुमित्रया च सुदुस्सहमपि आपण आपण एक काम करू. पुत्रविरोध. एकच आपण हे करू ना वाक्य. हा जसं होतंय बर. तसं. हा यावत अहम अपि महाराजस्य
समीपवर्ती भविष्यामी. हम्म. म्हणजे काय यावत यावत म्हणजे तोपर्यंत हा मी सुद्धा महाराजांच्या जवळ होतो किंवा जाईल जातो. हा असं. जातो. हा हम्म. किंवा जाईन असं म्हणता येईल. होईन जाईन किंवा जाईन. जाईन. हा मी पुढचं म्हणजे वाचा. कोण म्हणताय सर हे? मी म्हणजे कोण म्हणताय? मी म्हणजे कांचुकीय. कांचुकी. कांचुकी. आता कांचुकी बर याचा कांचुकीय. खाली अर्थ दिलेला आहे. त्या दरबारातला कोणीतरी त्या अंतपुरातला कोणीतरी वृद्ध नोकर असं. हम्म. बर. हम्म. अये अयम महाराजः. त्या संस्कृत जुन्या याच्यामध्ये एक तर कंचुकी, कंचुकी म्हणजे दासीला काय कंचुकी म्हटलं जातं आणि कांचुकी म्हणजे पुरुष पात्र असं. राणीच्या महालातील वृद्ध नौकर असं पुस्तकात दिलंय. बरोबर. हम्म. हम्म. हा वाचा पुढचं अये वाक्य अयम महाराजः. अये अयम महाराज म्हणजे हे आपले महाराज का? परिक्रम्य म्हणजे फिरून बघून अरे हे हम्म. महाराज असं म्हणजे तिथेच असतात महाराज असं. हा हम्म. हा पुढचं. महादेव्या सुमित्रया च सुदुस्सहमपि पुत्रविरह समुद्भवं शोकं निगृह्य एवढंच आत्मानं. एवढंच 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 हम्म. हा. याचं काय आता इथं महादेवी म्हणजे काय महाराणी या अर्थाने महादेवी या म्हटलंय. म्हणजे महाराणा हा म्हणजे तर फक्त महाराणी. कौसल्येकडून आणि सुमित्रेकडून हा हम्म. त्यांचं त्यांना सुद्धा दुःख सहन करणं खूप कठीण आहे कारण त्यांची मुलं गेलेली आहेत. पण तरी असलं तरी पुत्रविरह समुद्भव म्हणजे पुत्रविरहातून उद्भवलेला शोक निगृह्य म्हणजे निग्रह करून त्या शोकाला बांध घालून त्या शोकाचा निग्रह करून असं. पुढे वाचा ना पुढचं. एक मिनिट. आत्मनम एव संस्थापयन्तीभ्याम अन्वास्यामानः तिष्ठति. हम्म. कष्ट खलु एक अवस्था मिनिट. नाही नाही वर्तते. नाही नाही एवढंच एवढंच हा बर. हा. आत्मानम एव संस्थापयंतीभ्याम तर संस्थापयंती हे कृदंत आहे हा त्यामुळे ते दीर्घ हम्म. झालं म्हणजे स्वतःला आत्मानं म्हणजे स्वतः आत्मानं म्हणजे स्वतःवर संस्थापयिभ्याम म्हणजे स्थिर करून किंवा धीर ठेवून किंवा स्थिर करून अन्वास्य मानहा म्हणजे मानहा म्हणजे हे परत करिष्यमाणहा वगैरे सारखं हा मानच प्रत्यय येतो. तर तसं म्हणजे सेवा करण्यासाठी त्या उभ्या आहेत म्हणजे तिथं त्या दरबारात नाही अंतःपुरात राजाची सेवा करण्यासाठी म्हणजे दुःखाचा डोंगर तर त्यांच्यावरही मोठा आहे. हा पण त्या सगळ्या दुःखाला म्हणजे पुत्रविरहाचं दुःख त्याचा निग्रह करून मोठ्या धीराने सेवा करण्यासाठी त्या उभ्या आहेत असं किंवा सेवा करीत आहेत महाराजांची असं. हा कष्टाखलू अवस्था वर्तते खरोखर फार कठीण अवस्था आहे असं. हम्म. एष एष महाराज आहे हे हे महाराज हा असं तू म्हणतोय. हा म्हणजे हा आता आता हे पुढचं वाक्य आहे. हा वाचा. वाचा ना लवकर. पतत्युत्थाय चोत्थाय आहेत्युच्चैर्पन्मुः दिशं पश्यति तामेव यया यातो रघुद्वः. हो 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 आता याचं मी खाली अन्वय केलेला आहे बघा तो वाचा. तत्प्रविशति यथा निर्दिशो राजा देव्यौ च उत्थाय च उत्थाय उत्थाय च उत्थाय च हा हा इति मुहुः उच्चै लपं पतति. हम्म. पूर्ण वाचू काय वाक्य वाचू? नाही याचा अर्थ खाली दिलेला आहे पहा मी मराठी. बर बर. मग पूर्ण वाचते आधी. यया बर. रघुद्वयः यात ताम एव दिशं पश्यति. हम्म. उठून पुन्हा उठून उत्थायच्या उत्थाय म्हणजे उठून पुन्हा उठून हा हा हाय हाय इति मुहू असे
उच्चै लपन पतती, उंच स्वरात बोलून पडत आहेत. जिकडे रघुवर गेले त्याच दिशेला बघत आहेत. इथे रघुवर नको, रघुवर द्वय, द्वय म्हणजे दोघं जण असं, म्हणजे राम लक्ष्मण. हा हा. हम्म. आता आहे याचं याचं वर्णन आहे, आता राजाचंच हे वर्णन आहे की हे राजा कसा आहे, हे महाराज, हा असं म्हटलं ना आधी. हा, तर एष एष महाराज हा म्हणजे हे महाराज पुन्हा उठतायत, पडतायत, पुन्हा उठतायत, हाय हाय असं करून पडतायत, नंतर आणि जिकडं राम लक्ष्मण गेले तिकडंच बघतायत, असं, अशी ती मोठी बिकट अवस्था आहे दशरथाची, असं. हा, तथा प्रविशती यथा निर्दिष्टो, हा, राजा देव्यौ च. याचा अर्थ काय होईल? म्हणजे यथा निर्दिष्ट म्हणजे वर सांगितल्यानुसार, हा, राजा आणि देवी, हा, देवी म्हणजे त्या कौसल्या, सुमित्रा वगैरे, त्या प्रविशती, तथा प्रविशती. तर तसं हे नाटक आहे ना, त्यामुळे यात कंसात ते नाटकातलं टिपा असतात की आता हा गेला, हा आला, असं, तसं आहे ते. हा, तर त्या स्टेजवर, रंगमंचावर राजा आणि देवी या प्रवेश करतात, असं. हम्म. तोपर्यंत राजा आणि देवींनी प्रवेश केला नव्हता, हा फक्त हा कांचुकीयच बोलत होता. हा, असं. हा, वाच आहे आता पुढचं. वाचा. राजा, हा हम्म. वत्स राम जगतां नयनाभिराम. हा वत्स लक्ष्मण लक्षण सर्वगात्र. हा हम्म. साध्वी मैथिली पतिस्थितचित्तवृत्ते. हा गताः किल वनं बत मे तनूजा. वत्स जगतां नयनाभिराम राम. हा वत्स सलक्षण सर्वगात्र लक्ष्मण. हा साध्वी पतिस्थितचित्तवृत्ते मैथिली बत मे तनुजाः किल वनं गता. हम्म. तर त्याचा अर्थ काय होईल, अन्वयावरनं कळायला लागेल आपल्याला. काय होईल? हा, ते हे मुला शोक जगामध्ये करतोय का तो? काय ते? सगळ्यांच्या डोळ्यांना सुख देणाऱ्या रामा, हा, हा वत्स लक्ष्मण, सर्वगात्र लक्ष्मण. हा हे बाळा, सलक्षण सर्वगात्र, म्हणजे लक्ष्मण हा दिसायला अत्यंत सुंदर होता ना, तर हम्म. त्याचे सर्व अवयव अत्यंत लक्षणीय असे होते. तर असा हा लक्षणीय सुंदर हा, लक्ष्मण हा साध्वी परिस्थित चित्तवृत्ते मैथिली. मैथिली म्हणजे जानकी, म्हणजे सीता. आता ही सीता कशी, तर ही साध्वी म्हणजे आपल्या पतीच्या बरोबर जाणारी आणि पतिधर्म पाळणारी अशी साध्वी. परिस्थित चित्तवृत्ते, पतिस्थित म्हणजे जिचं चित्त, जिचं मन फक्त पतीमध्ये स्थित आहे, अशी जानकी. बत बत मे तनुजा हा किल वनम गता. मला सांगा हे मुलांनो, तुम्ही वनासाठी किलचा काय अर्थ होईल? काय ते? कशासाठी? हा, बत मे तनुजा हा किल वनम गता, किलचा अर्थ काय? किलं म्हणजे खरोखर. हा, अच्छा. हम्म. अरे माझ्या मुलांनो, तनुजा हा म्हणजे म्हणजे तिला मैथिलीला म्हटलंय का तनुजा हा? नाही, सर्व मुलांनाच म्हटलंय ना. तुम्ही काय ते? खरोखर का वनात गेलात? सर हा, इथे दिसत नाही, डिस्प्ले होत नाहीये. एक मिनिट ना, जस्ट मी ते तनुजा ना, हा म्हणजे सगळ्या मुलांना म्हटलंय ना. एक मिनिट ना, जस्ट माझं ते मी हेडफोन लावतोय. एक मिनिट ना. हा, हा, किल म्हणजे खरोखर ना.
आणि सर तनुजा हा म्हणजे सर्व मुलांना म्हटले ना, म्हणजे राम लक्ष्मण आणि जानकी. ऐकू येतंय का माझं? हो सर. हॅलो, ऐकू येतंय? येतंय पण येतोय ते सर. थोडं हे डिस्टर्ब वेगळा आहे. येतोय सर थोडंसं आवाज. आवाज येतोय. ऐकू येतंय का माझं? क्लिअर नाही सर, येतंय पण क्लिअर क्लिअर नाही नाही येत सर. नीट. हेडफोन नका घालू. हा, ऐकू येतंय का माझं? आता नीट हो येतंय. आता येते. अच्छा, हो हो. आतापर्यंत येतच नव्हतं का? बरं, ठीक आहे. हा, ठीक आहे. तर हे वाचा. हा, याचा काय अर्थ होईल आता? कशाचा? तर सांगितलंय ना. हा, तर हे हे वत्स हे जगताला हा, सगळ्या जगाला जगाच्या नयनाभिराम म्हणजे डोळ्यांना आनंद देणारा वत्सा रामा. हा, ह्या हे सुलक्षणी आणि सगळे अवयव सुलक्षणी असणाऱ्या वत्सा लक्ष्मणा, हे पती पती पतीवर पूर्ण समर्पित असलेली मैथिली म्हणजे सीता आणि साध्वी अशी सीता. हा, तर आणि म, म, मे तनुजा, हा मे म्हणजे मम, माझी मुलं, तनुजा म्हणजे माझी मुलं खरोखर वनात गेली, असं समजलं? हो सर. हो सर. हम्म. हा, आता पुढचं वाचा. चित्रमिदम. शिल्पाताई वाचा. ओके. चित्रमिदं भो यद्भातृस्नेहात् पितरि स्नेहम् अपि लक्ष्मणं द्रष्टुम् इच्छामि वधूवैदेही. ह्याचं नाही कळलं मला काही. तर याचं असं आहे, चित्रमिदम. चित्रमिदम म्हणजे किती आश्चर्य, म्हणजे चित्र विचित्र आहे, म्हणजे किती चमत्कारिक आहे की तू. हा. हा, तर भो हो म्हणजे अं, अं, हे आहे काय, संबोधन आहे ना ते. संबोधन आहे. भो वधू वैदेही. हा. हा, म्हणजे हे सीते वैदेही. हा, आणि हम्म. भ्रातृस्नेहात पितरी विमुक्त स्नेहमपि. हा, तावल म्हणजे लक्ष्मणम अच्छा, मी एक भावाच्या प्रेमासाठी ट्राय करते. पित्याने सोडलं. हा, हा, करा. भावाच्या प्रेमासाठी पित्याला सोडून दिले, तसा पित्याच्या लक्ष्मण. पित्याच्या प्रेमाला सोडून दिलं असं. हा, हा हा. हा, हा, अशा लक्ष्मणाला द्रष्टुम इच्छामी म्हणजे मी पाहू इच्छितो. पाहू इच्छितो. हा. सावत हम्म. लक्ष्मण, अशा लक्ष्मणाला. हा. हा. हम्म. आणि नंतर रामेणापि परित्यक्तो, त्याचं पण बघा. हम्म. रामेणापि परित्यक्तो लक्ष्मणेन च गर्हितः अयशोभाजनं लोके परित्यक्त स्व नाही परित्यक्तः त्वयाप्य त्वया अपि अहम. त्वया अपि अहम. हा, परित्यक्तः त्वया अपि अहम. हा, त्याचं मी खाली अन्वय लिहिलेला आहे, बघा. हा, रामेण अपि परित्यक्त लक्ष्मणेन च गहितः गर्हित अपि. हा, त्वया अपि परित्यक्त अहम लोके अयशोभा शोभाजनम पुत्र अ म्हणजे यशोभाजनम नाही, म्हणजे उलटट असं. हा, असं. अयशोभाजनम. अच्छा. हा, हा. हा. हम्म. तिथेला म्हणजे तो हे वधू मी सीता. हे हे सीते, हे वधू वैदेही. हा, किंवा हे हम्म. वधू सीते, पुत्रवधू. हा, की रामेणापि परित्यक्ता, मी रामाने पण मला सोडलेलं आहे. हा, हम्म. लक्ष्मणाने गर्हिता म्हणजे काय त्याला म्हणजे तिरस्कारलेलं असं, त्या अर्थाने निंदा गर्हित. केली. हा, निंदा केलेलं. निंदा हा, केली. निंदा केलेला किंवा हा. तिरस्कार केलेला. आणि तू तू सुद्धा हम्म. सोडलेला, म्हणजे तू सुद्धा माझा त्याग केलेला आहेस. हा, असा मी, अहम म्हणजे मी, लोके म्हणजे या लोकामध्ये किंवा संसारात अयशोभाजनम. हा, अयशोभाजनम म्हणजे जणू पराजयाचं भांड आहे. भाजनम म्हणजे
भांड. हं, पण म्हणजे मी तर म्हणजे अयश म्हणजे अपयश, अपयशाचा भागी झालेलो आहे असं. हं, हम्म. असं म्हणजे म्हणजे त्याला आता कोण, माझं सगळे चांगले लोक चालले गेले असं, म्हणजे राम गेला, लक्ष्मण गेला, सीता गेली, असं सगळं. त्यांच्याकडून सोडलेला मी हा परित्यक्त हा हा म्हणजे हा हा. असं. ठीक आहे, हे वाचा पुढचं. पुत्र राम. मी वाचतो. हा हम्म. पुत्र पुत्र राम वत्स हा लक्ष्मण वधू वैदही प्रयच्छत मे प्रतिवचनम पुत्र काहा. हा म्हणजे हे पुत्र राम, हम्म, वत्स लक्ष्मणा, वधू म्हणजे वधूच म्हणू, वधू वैदेही, हा प्रयच्छत म्हणजे कोणी, यच्छत प्रयच्छत म्हणजे देणे, प्रयच्छत. प्रयच्छत म्हणजे प्रतिवचन. देणे. हा, हम्म. मे प्रतिवचन म्हणजे उत्तर. मुलानो मला उत्तर कोणीतरी द्या. बरोबर. पुत्र का हा मी, म्हणजे मला हं, प्रतिवचनम प्रयच्छत, मला उत्तर प्रयच्छत. तर द्या. हं. हा असं. शून्यमिदम म्हणजे सगळं शून्य झालं, हे शून्य झालं आहे. हा शून्यमिदम भो म्हणजे, हा हो म्हणजे परत ते उद्गारार्थी, शून्यमिदम हे शून्य झालं आहे, म्हणजे काय उजाड झालंय किंवा इदम. नमे कच्चित, इदम हम्म, हम्म. नमे कच्चित प्रतिवचनम प्रयच्छती, परत तेच आहे, कोणीच मला कश्चित आहे उत्तर म्हणजे देत. कश्चित. हा कश्चित, हा पाय तुटलाय तिकडे, कश्चित प्रतिवचनम प्रयच्छती म्हणजे परत तेच, कोणी मला उत्तरच देत नाही. हम्म. कौसल्य मातः कहा असी म्हणजे कौसल्य माता म्हणजे कौशल्याच्या पुत्रा का, कौशल्य पुत्र, हा, आई कौशल्या कुठे आहे आई असं. कौशल्या कुठे आहे, ते कुठे तिथेच आहे होते क्वहा दोघी. क्व म्हणजे क्व म्हणजे क्वहा असी, कुठे आहे, कुठे आहे कुठे असं. आहेस. हा पण कौशल्य सर, कुठे आहे हे कोण विचारतोय का. म्हणतं आई हो. कौसल्या कुठे आहे? तो मुलांना ते आता ना दशरथ असा म्हणतो का की तुमची आई भ्रमे, कौसल्या कुठे आहे? उषाताई तुमचा ना भ्रमात आवाज बोलतोय. खूप कमी येतोय. का बरं? हो, एक केव्हा केव्हा येतो औषध आहे, आवाज येत नाही नीट. हो का? नाही, मला विचारायचं व्हॉल्यूम होतं सर, वाढव. की म्हणजे हे आई कौसल्या कुठे आहे हे दशरथ मुलांना विचारतं की कसं, म्हणजे काय? हो, पण असं असं होतं ना, आपण कधी त्या मुलांशी बोलताना तुमची आई कौशल्या कुठे आहे असं म्हणू शकतो ना. हां. आता वडील नाही का, बाप नाही का मुलाला विचारतो, अरे आई कुठे आहे तुझी, हा हो, तुझी आई कुठे आहे, बरोबर. असं नाही त्या पण अर्थाने. त्याच्या आधीच त्या दोघी जणी होत्या ना जवळच. नाही नाही, पण आता काय झालंय की तो आता भ्रमित झालाय. रमेश पुढेच झाला. लक्षात येईल तुमच्या. हा, हम्म. त्याला आता काही कोण आहे कोण नाही काही कळत नाही आता तो, असं. शोकात बुडालेला आहे सध्या. हा, तर कौसल्या माता क्हा असी म्हणजे कुठे आहेस. हा कुठे आहेस, हा पुढचा घेतो. हा आता सत्यसंधम जित हा क्रोध हा विमत्सर जगत्प्रिय गुरु शुश्रुणे युक्त प्रतिवाक्यम प्रयच्छ मे. म्हणजे सत्यसंधम म्हणजे सत्यवचनी, जित हम्म, क्रोध म्हणजे क्रोधावर विजय मिळवलाय तो, हम्म, विमत्सर म्हणजे मत्सर नसलेला, जगतप्रिय म्हणजे जगात प्रिय असलेला, हम्म. बोला. ऐकून येते राजेश. राजेश ऐकून येते. सगळी रामाची लक्षणं आहेत. हा हा सगळे विशेषण आहेत, रामाची. म्हणून हा, ही म्हणून सगळे सोपं झालं ते. रामाला म्हणतोय तो, की हम्म, सत्य म्हणजे सत्यप्रिय, क्रोधाला जिंकणारा, निर्मत्सरी, जगाला प्रिय, गुरु शुश्रूषणे युक्त म्हणजे गुरुची सेवा करण्यात रत असलेला, गुरु म्हणजे मोठ्या वडीलधाऱ्यांची या अर्थाने, हम्म. प्रतिवाक्यम मे प्रयच्छ, मला उत्तर दे असं. उत्तर दे. हा हा. पुढे वाचा परत, पुढचं संपत आली आहे तशी वेळ. ठीक आहे, वाचा. हा वा असौ, हा हा वा असौ, सर्व जन